नमस्कार. आपल्याकडे जर हळद, आले, ऊस, सोयाबीन आणि इतर अजून अशी पिकं असतील की ज्यावर हुमणीचा प्रादुर्भाव होत आहे, पीक पिवळं पडून मरत आहे किंवा अचानक पीक मरत आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, हुमणीचा जो 5 ते 7 महिन्याचा कालावधी मुळांच्या आसपास जो असतो, तो खूप त्रासदायक असतो. आणि यंदाच्या वर्षी जे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की पाऊस नसल्यामुळे खूप सारं चक्र डिस्टर्ब झालेलं आहे किंवा सायकल्स डिस्टर्ब झालेल्या आहे. थोडक्यात काय आहे की काल आमच्याकडे हळदीचे काही शेतकरी आलेले होते हिंगोलीवरून. तर त्यांनी पहिली समस्या हीच सांगितली की आत्ताच अंगठ्याच्या साइजची त्यांच्याकडे काही ठिकाणी हुमणी दिसत नाही. म्हणजे जो सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंतचा जो कालावधी असतो, त्यातलाही त्या स्टेजेस कधी काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे दिसत आहे. म्हणजे सुरुवातीला आता 40-50 दिवसाचं हळदीचं पीक आहे किंवा इतर पिकं देखील आहे. आणि अशा स्टेजला जर त्या हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होत असेल, तर खूप जास्त प्रमाणात रूट्स आपल्याकडे डॅमेज होण्याचे चान्सेस आहे. आणि जर रूट्स डॅमेज झाले, तर पुढे वाढ होणार नाही. हळद पिकामध्ये तर ते शेतकरी सांगत होते, की अगदी हाताने तो पोंगा जरी उचलला किंवा ओढला, तरी तो हातात निघून येत आहे. एवढे डॅमेजेस तिथे झालेले आहे. मग आता याच्यामध्ये रासायनिकचा पाहिजे तसा रिझल्ट्स येत नाहीये, कारण की सूर्यप्रकाश नाही, फोटोसिंथेसिस नाही. मग ते जे काही सविस्तर तुम्हाला माहितीच आहे. मग जैविकमध्ये आपण काय करू शकतो? 3 बुरशा त्यांचा आपण नक्की वापर एकदा करून बघितला पाहिजे. कमीत कमी मी सजेस्ट करेल की 3 वेळेस तरी त्या क्रॉप सायकलमध्ये तुम्ही वापर केला पाहिजे. व्हर्टिसिलियम लेकानी, बिव्हेरिया बेसियाना आणि मेट्रायझम एनोसोल. जे काही कंपनीचे तुमच्याकडे प्रॉडक्ट असतील त्यांचा तुम्ही नक्की वापर करू शकता. किंवा जर हायेस्ट सेल काउंट आणि रजिस्टर्ड प्रॉडक्ट डेक्स्ट्रोज बेस्ड पाहिजे असेल तर पॅराफिटचा व्हीबीएम स्पेशल तुम्ही वापरू शकता. यासोबत आपल्याला बायोविटर 500 मिली ते 1 लिटर असं एकत्रित करून ड्रिपद्वारे 15 दिवसातनं एकदा इथून पुढे 3 वेळेस वापरायचं आहे. आता ह्या बुरशांचा वापर का बरं करायचा आहे किंवा बायोबिटरचा वापर का बरं करायचा आहे? तर थोडक्यात पण महत्वाचं असं आहे, जी व्हर्टिसिलियम असते, तर तिचे जे स्पोर्स असतात ते चिकट असतात आणि ते जशी-जशी हुमणीच्या जवळपास हुमणी त्याच्या जवळपास आली, तर त्यांना ते चिटकणार आणि त्यांना ते जखमी करणार. मग अशा जखमांमुळे तुम्ही एखादं केमिकल त्यासोबत जसं क्लोरोपायरिफॉस किंवा अजून काही सोडलं, तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला खूप लवकर मिळतील. कारण की हुमणीचं वरचं आवरण तुम्ही जर बघितलं तर खूप टणक असतं. तर मग इझिली हे केमिकल त्याच्या जखमांमधनं मध्ये जाऊ शकतं. बिव्हेरिया आणि मेट्रायझम या दोन्ही बुरशी अशा आहेत, त्या पण ह्याच पद्धतीने चिटकतात आणि मध्ये जखमा करून मध्ये शिरतात आणि त्यामुळे व्हाईट मस्केंडाइन आणि ग्रीन मस्केंडाइन रोग त्या अळीला किंवा त्या हुमणीला होतो आणि त्यामुळे तिचे मधले जे बॉडी पार्ट्स असतात ते सगळे डिस्टर्ब होतात आणि ती हळूहळू मरायला लागते. म्हणजे 4 तासापासून 7 दिवसांपर्यंत ती तिथे जिवंत राहू शकते, पण मग तिचं फीडिंग थांबून जातं, तिचं खाणं आपल्या पिकावर थांबून जातं आणि अशामुळे तिला जे काही डिस्टर्बन्स होतो, त्यामुळे ती वरच्या सरफेसवर किंवा मातीच्या सरफेसवर यायला लागते. मग अशा वेळेस पक्षी देखील तिला वेचून खातात आणि सगळ्यात महत्वाचं, की वरती आल्यानंतर ती लगेच इझिली आपल्याला वेचून देखील नष्ट करता येते. मग यासाठी यंदाच्या वर्षी तुम्ही व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया, मेट्रायझमचा बायोबिटर सोबत नक्की वापर करा. आता बायोबिटर का बरं? कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीचं सिनेमामेरम ऑइल असलेलं प्रोडक्ट असल्यामुळे पिकाला देखील ते बिटर टेस्ट आणतं. त्यामुळे कुठलीही कीड, हुमणी काय इतर वरची देखील इतर कीड असेल, ती देखील त्या खाण्यापासून आपल्याला दूर पळते. मग अशा प्रकारे हे एक एकत्रित कॉम्बिनेशन्स तुम्ही नक्की यंदाच्या वर्षी वापरून बघा.